Hello everyone, welcome to DPP 6 solution of the topic rotational dynamics. Since आपण सर्क्युलर मोशनचा पार्ट कंप्लीट केलेला आहे, नाउ वी विल गो टू द रोटेशनल मोशन. ज्याच्यामध्ये ह्या DPP मध्ये आपण डिस्कस करतोय 20 क्वेश्चन्स ऑन रोटेशनल मोशन आणि मोमेंट ऑफ इनर्शिया वरती काही बेसिक प्रॉब्लेम. सो लेट स्टार्ट विथ द फर्स्ट क्वेश्चन. फर्स्ट क्वेश्चन आहे, 3 पॉइंट मासेस M1, M2, M3 आर लोकेटेड ॲट द व्हर्टायसेस ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल. फिगर मध्ये दाखवलेलं आहे. लेंथ आहे A shown in figure. What is moment of inertia of the system of an axis about along the altitude of triangle passing through M1? Along A च्या along moment of inertia काय येईल असं त्यांनी विचारले. बरोबर. सो मोमेंट ऑफ इनर्शिया अलॉंग ए हा कोणत्या कोणत्या मासेस मुळे येणार आहे? M2 मुळे येणार आणि M3 मुळे येणार. M1 मुळे काय येणार नाही, कारण तो त्याच्या भोवतीच फिरतोय ना. सो डिस्टन्स 0 असल्यामुळे मोमेंट ऑफ इनर्शिया ए वरती 0 असणार आहे. सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऍक्ट होणार बी मुळे आणि सी मुळे. सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऍक्ट कोणामुळे होणार आहे? पार्टिकल मास M2 आणि M3 मुळे. सो कॅल्क्युलेट करूया. बी मुळे किती येईल मोमेंट ऑफ इनर्शिया? दॅट इज मास M2 इंटू डिस्टन्स किती आहे? एल्टिट्यूड ए पासून a/2 डिस्टन्स वरती आहे, म्हणजे a/2 चा स्क्वेअर. आपल्याला माहिती आहे मोमेंट ऑफ इनर्शिया इज mr स्क्वेअर. सो डिस्टन्सचा स्क्वेअर. मास, दुसरा मास किती आहे? M3 इंटू डिस्टन्स किती आहे? इथून पण a/2 डिस्टन्स वरती आहे, या ऍक्सिसच्या अबाउट a/2 डिस्टन्स वरती. a/2 चा स्क्वेअर. सो किती येणार? M2 a²/4 प्लस M3 a²/4. सो a²/4 जर आपण कॉमन घेतलं, M2 प्लस M3, असा कोणता ऑप्शन दिसतोय का? असा मला ऑप्शन नंबर ए दिसतोय. ऑप्शन ए इज द करेक्ट चॉइस. नेक्स्ट क्वेश्चन. एक कपल प्रोड्युसेस. सो थिअरॉटिकल क्वेश्चन आहे. कायम लक्षात ठेवा, कपल प्रोड्युसेस अ प्युअरली रोटेशनल मोशन. कपल मीन्स टॉर्क प्रोड्युसेस अ प्युअरली रोटेशनल मोशन. तो लिनियर करत नाही, बोथ करत नाही, सर्क्युलर मोशन करत नाही, तो प्युअरली रोटेशनल मोशन परफॉर्म करतो. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एन इलेक्ट्रॉनचा मोमेंट ऑफ इनर्शिया इन एन्थ ऑर्बिट. इलेक्ट्रॉनला आपण काय करतो? एक पॉइंट मास म्हणून कन्सिडर करतो. तो आहे एन्थ ऑर्बिटवरती. म्हणजे समजा इथं असेल ओरिजिन, तर तो एन्थ ऑर्बिटवरती आहे. ठीक आहे. सो त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय येईल? सो इलेक्ट्रॉन हा पॉइंट मास असतो. सिन्स त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय येणार? mr स्क्वेअर. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ पार्टिकल काय असतो? mr स्क्वेअर. पण हे डिस्टन्स कुठनं येणार? ओरिजिन पासून एन ऑर्बिट एवढं डिस्टन्स. सो एम डिस्टन्स ऑफ एन्थ ऑर्बिटचा स्क्वेअर, म्हणजे ऑप्शन नंबर ए. त्यांनी स्मॉल आर ला कॅपिटल आर लिहिले, स्मॉल एम ला कॅपिटल एम लिहिले. द युनिफॉर्म प्लेन शीट आहे ऑफ मेटल इन द फॉर्म ऑफ राईट अँगल्ड ट्रायंगल. राईट अँगल्ड ट्रायंगलच्या फॉर्म मध्ये एक शीट आहे, युनिफॉर्म शीट. ठीक आहे, एबीसी. त्याच्यामध्ये बीसी हा मोठा आहे एबी पेक्षा आणि एबी हा मोठा आहे एसी पेक्षा. ठीक आहे. देन मोमेंट ऑफ इनर्शिया कोणाचा स्मॉलेस्ट असेल, सगळ्यात कमी असेल, तर राईट अँगल्ड ट्रायंगल आहे. त्याच्यामध्ये बीसी हा मोठा आहे, सर्वात बीसी हा मोठा आहे आणि सर्वात लहान कोणता आहे? एसी. ह्याला आपण एसी म्हणूया आणि ह्याला आपण एबी म्हणूया. सो बीसी हा सगळ्यात मोठा आहे आणि सगळ्यात छोटा कोण आहे? एसी हा सगळ्यात छोटा आहे. सो मोमेंट ऑफ इनर्शिया स्मॉलेस्ट कोणाभोवती असणार आहे? सो मोमेंट ऑफ इनर्शिया स्मॉलेस्ट अबाउट बीसी ऍक्सिसच्या अबाउट स्मॉलेस्ट असणार आहे. कारण का? बीसी पासून हे डिस्टन्स कमी आहे ना, कारण बीसी सर्वात मोठा आहे. समजा तुम्ही एसीच्या अबाउट काढला तर बीसी सगळ्यात मोठा आहे. सो मोमेंट ऑफ इनर्शिया इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअरला असतो. सो जेवढं डिस्टन्स मोठं होईल तेवढा मोमेंट ऑफ इनर्शिया वाढेल. सो जर तुम्ही बीसीच्याच अबाउट काढला तर बाकीचे दोन तर लहान आहेत ना बीसी पेक्षा. सो हे डिस्टन्सच कमी होईल आणि त्यामुळे मोमेंट ऑफ इनर्शिया ह्याचा स्मॉलेस्ट येईल जर तुम्ही बीसीच्या अबाउट जर फिरवलं तर. सो मोमेंट ऑफ इनर्शिया स्मॉलेस्ट अबाउट बीसी ऍक्सिस. नेक्स्ट क्वेश्चन. The corresponding quantities in rotational motion related to mass, force, linear momentum आणि linear velocity. आणि रोटेशनल मोशन मध्ये हे लिनियर मध्ये, रोटेशनल मोशन मध्ये काय येईल विचारले. आपल्याला माहितीये लिनियर आणि रोटेशनल मधलं रिलेशन. लिनियर मध्ये असतं मास एम, रोटेशनल मध्ये असतं मोमेंट ऑफ इनर्शिया. लिनियर मध्ये असतं फोर्स, रोटेशनल मध्ये असतो टॉर्क. लिनियर मध्ये असतं लिनियर मोमेंटम, रोटेशनल मध्ये असतं अँग्युलर मोमेंट. लिनियर मध्ये लिनियर वेलॉसिटी, रोटेशनल मध्ये अँग्युलर वेलॉसिटी इज ओमेगा. असा कोणता ऑप्शन दिसतोय का? I2LW. ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट चॉइस.
सिलेक्ट रॉंग स्टेटमेंट. रॉंग स्टेटमेंट ओळखायचं आहे, थिओरिटिकल क्वेश्चन आहे. द मोमेंट ऑफ इनर्शिया इज टॉर्क ऍक्टिंग पर युनिट लेंथ. आता आपल्याला माहिती आहे फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सिलरेशन, पण हे कोणात असतं? लिनियर मध्ये. तसंच अँग्युलर मध्ये काय असतं? अँग्युलर मध्ये फोर्सला आपण रिप्लेस करतो टॉर्कनं, मासला रिप्लेस करतो मोमेंट ऑफ इनर्शियानं, आणि इथं असतं लिनियर ऍक्सिलरेशन, इथं बनतं अँग्युलर ऍक्सिलरेशन. सो इथून काय बनतंय? मोमेंट ऑफ इनर्शिया इज टॉर्क अपॉन अल्फा. असं बनतंय का? बनतंय. रॉंग विचारले. एसआय युनिट ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शियाचं एसआय युनिट काय असतं? फॉर्म्युला असतो एमआर स्क्वेअर. सो एसआय युनिट काय येणार? केजी मीटर स्क्वेअर. बरोबर आहे. द डायमेन्शन्स काय येणार? केजीचा M1 आणि हा डिस्टन्स आहे, सो हा एल स्क्वेअर टाइम तर 0 आहे. M1 L2 T⁻0. बरोबर आहे. द मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर गिवन बॉडी इज कॉन्स्टंट. कॉन्स्टंट असतो का? मोमेंट ऑफ इनर्शिया प्रत्येक बॉडीचा ऍक्सिस टू ऍक्सिस डिपेंड करत असतो, सो तो कॉन्स्टंट नसतो. ऑप्शन नंबर डी इज द रॉंग स्टेटमेंट. 3 point masses, each of mass m are placed at corners of equilateral triangle. इक्विलॅटरल ट्रायंगलच्या कॉर्नरला, हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे ज्याची लेंथ आहे एल. ठीक आहे. पॉइंट मासेस मास एम आर प्लेस्ड ऍट कॉर्नर्स ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल. मास एम प्लेस केले. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ धिस सिस्टीम अबाउट एन ऍक्सिस अलॉंग वन साइड ऑफ ट्रायंगल. समजा आपण ही साइड घेतली आणि ह्या साइडच्या अलॉंग जर या ट्रायंगलला फिरवलं तर मोमेंट ऑफ इनर्शिया किती येईल सिस्टीमचा, असं त्याने विचारले. सो काढूया. जर या दोन मासेसच्या म्हणजे ह्या साइडच्या अलॉंग जर आपण फिरवलं तर मोमेंट ऑफ इनर्शिया कोणत्या मासमुळे ऍक्ट होईल? या मासमुळे ऍक्ट होईल. सो हे डिस्टन्स, सो हे आपल्याला डिस्टन्स कॅल्क्युलेट करावं लागेल, कारण का मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय असतो? एमआर स्क्वेअर. सो हे दोन मास निग्लेक्ट होतील कारण त्यांच्याच अबाउट ऍक्सिस आहे, सो डिस्टन्स 0 बनतंय त्यांच्या अबाउट. सो ह्या मासच्या अबाउट आपल्याला डिस्टन्स जर कॅल्क्युलेट केलं तर आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया मिळेल. इथं मास किती आहे? एम. पण हे डिस्टन्स किती आहे ते आपल्याला काढावं लागेल. हा आहे ही साइड आहे एल. बरोबर. ही टोटल लेंथ आहे एल, सो हा बनणार L/2 आणि हा बनणार L/2. बरोबर. सो हा आहे एल, हा आहे L/2. सो हा किती बनेल? पायथागोरस थेरम वापरा. L²/4 प्लस ह्या साइडचा स्क्वेअर इज इक्वल टू एल चा स्क्वेअर हायपोटेनसचा स्क्वेअर. सो साइडचा स्क्वेअर काय बनेल? L² मायनस L²/4. 4L² मायनस L² इज 3L²/4. सो साइड काय बनेल? साइड बनेल √3L/2. ही साइड, ह्या साइडची व्हॅल्यू किती बनली? √3L/2. बरोबर. सो या साइडचा स्क्वेअर आहे. हे आपल्याला आता डिस्टन्स मिळालं मासपासून ह्या पॉइंट पर्यंत डिस्टन्स किती आले? ते √3/2 इंटू एल चा स्क्वेअर. सो काय बनेल? हे एम ह्याचा स्क्वेअर 3/4L². असा कोणता ऑप्शन दिसतोय का? असा मला दिसतोय ऑप्शन नंबर सी. सिंपल. फॉर अ युनिफॉर्म रेक्टेंग्युलर प्लेट, एक रेक्टेंग्युलर प्लेट आहे युनिफॉर्म, लेंथ आहे एल, ब्रेड्थ आहे बी, मास आहे एम, रोटेटिंग अबाउट ट्रान्सफर ऍक्सिस थ्रू इट सेंटर. ट्रान्सवर्स ऍक्सिस थ्रू इट सेंटर पासून रोटेट होते. ठीक आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया काय येईल? तर एक गोष्ट लक्षात ठेवा, रेक्टेंग्युलर प्लेटसाठी अबाउट लेंथ त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया असतो mL²/12 आणि ब्रेडच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया असतो mb²/12. सो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया अलॉंग द लेंथ किती असणार? mb²/12 आणि अलॉंग द ब्रेड किती असणार? mL²/12. सो टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया किती येणार आहे? m/12 जर कॉमन घेतला L² प्लस b². ऑप्शन नंबर ए इज करेक्ट चॉईस. सो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. रेक्टेंग्युलर प्लेट साठी अलॉंग द लेंथ असतं mL²/12 आणि अलॉंग द ब्रेड असतं mb²/12. जनरली मोस्ट ऑफ द मास ऑफ द रिंग ऑफ द फ्लायव्हील इज प्लेस्ड ऑन द रिम. फ्लायव्हील म्हणजे काय? डिस्क असते. डिस्क मध्ये रिम वरती जर तुम्ही सायकलची रिम बघितली तर मोस्ट ऑफ द मास इथं सिच्युएटेड केलेलं असतं. असं का केलेलं असतं? टू इन्क्रीज द मोमेंट ऑफ इनर्शिया. लक्षात ठेवा. थेरॉटिकल क्वेश्चन. इन रोटेशनल मोशन मोमेंट ऑफ इनर्शिया, आपल्याला माहिती आहे लिनियर मध्ये मास जे असतं ते त्याला आपण रोटेशनल मध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया कन्सिडर करतो. बरोबर. सो मास लिनियर मध्ये काय करत असतं? इट अपोजेस द चेंज इन व्हेलॉसिटी और चेंज इन मोशन. तसंच रोटेशनल मध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया काय करत असतं? अपोजेस द चेंज इन रोटेशन. ऑप्शन नंबर बी. सेम आहे. जे मास करतं ते इथं मोमेंट ऑफ इनर्शिया करतं.
4 massless rods constitute a square of side 5 मीटर. 4 रॉड आहेत त्यांचा मिळून आपण स्क्वेअर बनवला ज्याची साइड आहे 5 सेंटीमीटर. ज्याची साइड आहे 5 सेंटीमीटर. ठीक आहे. ऍट द व्हर्टेक्स वेट ऑफ 10 ग्रॅम इज प्लेस्ड विच इज अ पॉइंट साइज. 10 ग्रॅम प्रत्येक व्हर्टेक्सला प्लेस केलं. 10 ग्रॅम 10 ग्रॅम 10 ग्रॅम 10 ग्रॅम. ठीक आहे. व्हॉट इज मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू वन व्हर्टायसेस अँड परपेंडिक्युलर टू द प्लेन. समजा आपण हा व्हर्टेक्स घेतला, त्या व्हर्टेक्सच्या अबाउट परपेंडिक्युलर टू प्लेन वरती मोमेंट ऑफ इनर्शिया किती आहे. हा ऍक्सिस आहे परपेंडिक्युलर टू द प्लेन, त्या ऍक्सिसच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया किती येईल विचारले. सो ह्या ऍक्सिसच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया जर आपण काढायला गेलो तर तो कोणत्या कोणत्या मासमुळे ऍक्ट होईल. ह्या मासमुळे, ह्या मासमुळे आणि ह्या मासमुळे. बरोबर. सो ह्या मासमुळे काय ऍक्ट होणार नाही कारण त्याच ऍक्सिसच्या अबाउट फिरतोय. सो डिस्टन्स 0 येणार आहे. आर ची व्हॅल्यू 0 येणार आहे. सो मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ह्या माससाठी 0 बनणार. सो कॅल्क्युलेट करूया. ह्या माससाठी किती बनेल. ह्या व्हर्टायसेस साठी तर त्याचा मास आहे 10 इंटू डिस्टन्स किती आहे 5 इंटू 5 त्याचा स्क्वेअर प्लस ह्याच्यामुळे किती मोमेंट ऑफ इनर्शिया बनेल इज मास इंटू डिस्टन्स किती आहे 5 चा स्क्वेअर इंटू ह्या मासमुळे किती बनेल मास इज 10 इंटू डिस्टन्सचा स्क्वेअर. सो आता हे डिस्टन्स आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. सो हे 5 आहे, हे 5 आहे. पायथागोरस जर थेरम तुम्ही वापरलं तर तुम्हाला हायपोटेनस 5√2 मिळेल. 5√2 मिळेल. सो हे डिस्टन्स किती आलं 5√2 त्याचा स्क्वेअर 5√2 चा स्क्वेअर. सो हे तुम्ही कसं केलं म्हणाल. मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला असतो mr स्क्वेअर. सो प्रत्येक पॉईंटचा मास कॅल्क्युलेट करून त्याची ऍडिशन केली तर आपल्याला टोटल मिळेल. बरोबर. 10 इंटू 25 प्लस 10 इंटू 25 प्लस 10 इंटू 25 इंटू 2 इज 50. बरोबर. 250 प्लस 250 प्लस 500. 250 plus 250 is 500. 500 plus 500 is 1000. Option number B is correct choice. Next question. With the increase in temperature, movement of inertia of solid metal sphere काय होणार आहे about the diameter. समजा आपण हा solid sphere घेतला, solid metal sphere. हा त्याचा ऍक्सिस आहे. हा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे त्या ऍक्सिसच्या अबाउटचा. समजा जर आपण टेम्परेचर वाढवलं तर हा सॉलिड स्फिअर कसा होईल थोडासा आडवा होईल. बरोबर. आणि हा त्याचा ऍक्सिस आहे. बरोबर. सो त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय होईल आपल्याला माहिती आहे. मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय असतो mr स्क्वेअर. बरोबर. तर ह्यातून काय मिळेल मोमेंट ऑफ इनर्शिया इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. सो जर आपण ह्याला टेम्परेचर दिलं तर हा एक्सपांड होईल आणि एक्सपांड झाल्यामुळं त्याच्या ऍक्सिसच्या अबाउटचं डिस्टन्स वाढेल. सो डिस्टन्स वाढल्यामुळं म्हणजे हा आर वाढल्यामुळे त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया वाढणार आहे. ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट चॉईस. The masses are fixed on a massless rod as shown in figure. Moment of inertia about the given axis. हा ऍक्सिस दिलेला आहे त्या ऍक्सिसच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया, या ऍक्सिसच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया किती येणार विचारले. काढूया. मोमेंट ऑफ इनर्शिया या सगळ्यांची ऍडिशन करायची प्रत्येक मासची. ह्या मासमुळे किती येणार मास आहे 5 m इंटू आर स्क्वेअर. डिस्टन्स किती आहे 0.2 चा स्क्वेअर प्लस ह्या मासमुळे किती येणार मास आहे 2 इंटू आर स्क्वेअर. डिस्टन्स किती आहे 0.2 प्लस 0.2 0.4 चा स्क्वेअर. ऍक्सिसच्या अबाउटचं डिस्टन्स घ्यायचं प्लस ह्या मासमुळे किती येईल मास इज 5 इंटू डिस्टन्स. डिस्टन्स किती आहे ऍक्सिस पासून 0.2 चा स्क्वेअर प्लस ह्या मासमुळे किती येईल 2 kg. मास आहे 2 इंटू रेडियस म्हणतो डिस्टन्सचा स्क्वेअर. 0.2 प्लस 0.2 0.4 चा स्क्वेअर. बरोबर. सो हे कॅल्क्युलेट करा. 5 इंटू 0.04 प्लस 2 इंटू 0.16 प्लस 5 इंटू 0.04 प्लस 2 इंटू 0.16. ठीक आहे. कॅल्क्युलेट करूया. 5 इंटू 0.4 0.2 प्लस 3.2 32 0.32 सॉरी 0.32 प्लस 20 0.2 प्लस 0.32. बरोबर. सो ऍडिशन करा. 0.2 प्लस 0.2 इज 0.4 प्लस 0.32 प्लस 0.32 इज 0.64. दोन्हीची ऍडिशन केली. हे किती येणार आहे आता 0.4 आणि 10 सॉरी ह्याची जर ऍडिशन केली तर किती येणार आहे 104 1.04. ऍडिशन करा. तुम्ही कॅल्क्युलेशन स्वतःहून करू शकता. केजी. ऑप्शन नंबर बी इज करेक्ट चॉईस. केजी मीटर स्क्वेअर खाली गेले चुकून. नेक्स्ट क्वेश्चन. द रोटेशनल कायनेटिक एनर्जी ऑफ अ बॉडी रोटेटिंग अबाउट सम ऍक्सिस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कोणाला असणार आहे विचार. आपल्याला माहिती आहे लिनियर मध्ये कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो हाफ mv स्क्वेअर
तर रोटेशनल मध्ये काय येणार, रोटेशनल मध्ये काय येणार, कायनेटिक एनर्जी रोटेशनल मध्ये फॉर्म्युला आहे तो हाफ ऍज इट इज, मासला आपण रोटेशनल मध्ये रिप्लेस करतो मोमेंट ऑफ इनर्शियानं, आणि इथं असते लिनियर वेलॉसिटी आणि इथं असते अँग्युलर वेलॉसिटी. सो हा फॉर्म्युला बनतो रोटेशनल कायनेटिक एनर्जीचा. सो इथं आपल्याला माहिती आहे हाफ आय, ओमेगाचा फॉर्म्युला काय असतो 2π/t चा स्क्वेअर, बरोबर. म्हणजे हा काय बनतो हाफ आय 2π चा स्क्वेअर अपॉन टी स्क्वेअर. सो इथून आपल्याला काय कळतंय, कायनेटिक एनर्जी ही इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे टाइम पिरियडला, टाइम पिरियडच्या स्क्वेअरला इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. सो त्यांनी काय विचारलंय, रोटेशनल कायनेटिक एनर्जी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, म्हणजे रोटेशनल कायनेटिक एनर्जी डायरेक्टली प्रोपोर्शनल कोणाला आहे, T⁻⁻² ला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. ह्याला वरती नेला T⁻²² ला, म्हणजे पिरियड टाइमच्या -2 च्या स्क्वेअरला प्रोपोर्शनल आहे. दोन डिस्क ए अँड बी, ठीक आहे, ए अँड बी इक्वल मासेस, एम म्हणूया त्याला, युनिफॉर्म थिकनेस पण सेम आहे टी, बट हॅव डेन्सिटीज D1 अँड D2, डेन्सिटीज डिफरंट आहे D1 अँड D2, आणि D1 मोठा आहे. देन मुवमेंट ऑफ इनर्शिया मध्ये काय रिलेशन असेल बाबा, विचारले. तर आपल्याला माहिती आहे डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम, बरोबर. सिन्स मास कॉन्स्टंट आहे, मासला ऍज इट इज ठेवूया, व्हॉल्यूम म्हणजे काय, एरिया इंटू त्या डिस्कचा थिकनेस, बरोबर, एरिया इंटू डिस्कचा थिकनेस. सो मास इंटू एरिया, डिस्कचा एरिया काय येणार πr², एरिया म्हणजे πr² इंटू थिकनेस टी, बरोबर. सो इथून आपल्याला काय कळतंय, डेन्सिटी ही इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे रेडियसच्या स्क्वेअरला, डेन्सिटी ही इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे रेडियसच्या स्क्वेअरला, कारण का थिकनेस कॉन्स्टंट आहे, मास कॉन्स्टंट आहे, सगळं कॉन्स्टंट आहे. सो ज्याची डेन्सिटी जास्त असणार आहे, त्याचा r² कमी असणार आहे, ज्याची डेन्सिटी जास्त असणार आहे त्याचा r² कमी असणार, आणि ज्याचा r² कमी असणार, आपल्याला माहिती आहे मुवमेंट ऑफ इनर्शिया इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू r², कारण का मुवमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला असतो mr². सो इथून आपल्याला कळते मुवमेंट ऑफ इनर्शिया इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू r². सो ज्याची डेन्सिटी जास्त असणार त्याचा r² कमी असणार, आणि ज्याचा r² कमी असणार त्याचा मुवमेंट ऑफ इनर्शिया पण कमी असणार. सो हे रिलेशन आहे. सो आपल्या क्वेश्चन मध्ये काय दिले, D1 ची डेन्सिटी जास्त आहे, सो D1 ची डेन्सिटी जर जास्त असेल तर त्याचा r² कमी असणार आहे. सो त्याचा r² जर कमी असेल तर त्याचा मुवमेंट ऑफ इनर्शिया पण कमी असणार आहे I2 पेक्षा. सो I1 चा मुवमेंट ऑफ इनर्शिया हा कमी असणार आहे I2 पेक्षा. कळालं का रिलेशन. सो हे तुम्ही रिलेशन लक्षात ठेवू शकता. चूज द करेक्ट स्टेटमेंट ऑफ आउट ऑफ द फॉलोइंग, करेक्ट स्टेटमेंट चूज करायचं, ठीक आहे, करूया. द मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉडी इज अ वेक्टर, मुवमेंट ऑफ इनर्शिया वेक्टर आहे का, डायरेक्शन वाईज चेंज होतोय का, नाही होत. सो हे स्टेटमेंट रॉंग आहे. द डायमेन्शन ऑफ द मुवमेंट ऑफ इनर्शिया इज m1l² T⁻⁻1, हे पण रॉंग आहे, कारण का मुवमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला असतो I इज इक्वल टू mr². सो इथं टाइमचं कुठं रिलेशन दिसते का तुम्हाला, तर त्याने टाइमला -1 दिले, सो इथं टाइम 0 येणार आहे, टाइमचं रिलेशन 0 येते, त्यामुळे बी पण 0, बी पण रॉंग. मुवमेंट ऑफ इनर्शिया प्ले सेम रोल इन रोटेशनल ॲज मास डज इन ट्रान्सलेशन मोशन. मी मगाशीच सांगितलं लिनियर मध्ये आणि रोटेशनल मध्ये. लिनियर मध्ये मास जो रोल प्ले करतो तोच रोल मुवमेंट ऑफ इनर्शिया रोटेशनल मध्ये प्ले करतो. हा इथं लिनियर मध्ये मास अपोज करतो सर्टन व्हेलॉसिटीला, म्हणजे चेंज इन व्हेलॉसिटीला, आणि मुवमेंट ऑफ इनर्शिया अपोज करतो चेंज इन रोटेशनला. सो ऑप्शन सी इज द करेक्ट चॉईस. आणि डी काय दिलाय, मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉडी डज नॉट डिपेंड ऑन its डायमेन्शन. डिपेंड करतो ना, कारण जर आपण रेडियस वाढवली, रेडियस कमी केली, डायमेन्शन जर कमी जास्त केले, सो मुवमेंट ऑफ इनर्शिया चेंज होतोय, मुवमेंट ऑफ इनर्शिया चेंज होणार आहे. सो हे पण रॉंग आहे, ऑप्शन नंबर सी इज करेक्ट चॉईस. द मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉडी डज नॉट डिपेंड ऑन, कोणावर डिपेंड करत नाही, आपली फॉर्म्युला काय आहे, I इज mr². मासवर डिपेंड करते, ऍक्सिस ऑफ रोटेशन, सॉरी, ही समजा बॉडी इरेज करतो, ही समजा डिस्क आहे. सो हा ऍक्सिस आहे, प्रत्येक ऍक्सिसच्या अबाउट मुवमेंट ऑफ इनर्शिया हा डिफरंट असतो. सो मुवमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला असतो r², मासवर डिपेंड करतं, ऍक्सिस ऑफ रोटेशन वरती डिपेंड करतं, डिस्ट्रीब्युशन ऑफ मास इन द बॉडी. डिस्ट्रीब्युशन ऑफ मास म्हणजे काय, इथून हा किती डिस्ट्रीब्यूट झालाय, म्हणजे हे डिस्टन्स किती आहे, r वर पण डिपेंड करतोय, म्हणजे कोणावर डिपेंड करत नाही, अँग्युलर व्हेलॉसिटीचा काही संबंधच नाही, त्यामुळे तो त्याच्यावरती डिपेंड करत नाही. डिस्क रोटेट्स हॉरिझॉन्टल ऍट द रेट 100 rpm. डिस्क आहे 100 rpm न रोटेट करते, फ्रिक्वेन्सी आहे 100 rpm. मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क अबाउट एन एक्सिस पासिंग अबाउट एन एक्सिस ऑफ रोटेशन इज 1 kg. मुवमेंट ऑफ इनर्शिया दिलाय 1 kg
मीटर स्क्वेअर. बरोबर. ए लंप ऑफ मोल्टन वॅक्स वेइंग 50 ग्रॅम सॉरी 50 ग्रॅम ड्रॉप्स जेंटली ॲट अ डिस्टन्स 20 सेंटीमीटर. एक वॅक्सचा तुकडा घेतलाय, तो ऍक्सिस जो होता ज्याच्या भोवती आपण डिस्क फिरवत होतो त्याच्यापासून 20 सेंटीमीटर मध्ये ड्रॉप केला. त्याचा मास आहे 50 ग्रॅम. त्या वॅक्सच्या ड्रॉपचा मास आहे 50 ग्रॅम. ठीक आहे. तर आता मुवमेंट ऑफ इनर्शिया कितीने इन्क्रीज होईल विचारले. देन इन्क्रीज इन मुवमेंट ऑफ इनर्शिया कितीने होईल. सो आता आपण I2 काढूया. I2 म्हणजे काय, जेव्हा आपण हा वॅक्स पुट केला तेव्हा त्या बॉडीचा मुवमेंट ऑफ इनर्शिया किती असेल ते आपण काढूया. तर I2 काय येणार, ओरिजिनल मुवमेंट ऑफ इनर्शिया डिस्कचा दॅट इज I प्लस वॅक्सचा मुवमेंट ऑफ इनर्शिया तो किती येणार, M म्हणजे मास इज 50 ग्रॅम म्हणजे 50 इंटू 10⁻³ इंटू आर स्क्वेअर म्हणजे 20 इंटू 10⁻² चा स्क्वेअर. कारण काही डिस्टन्स सेंटीमीटर मध्ये, त्याला SI युनिट मध्ये केला आणि त्याला स्क्वेअर केला. आयचा फॉर्म्युला असतो MR स्क्वेअर. सो टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया इज डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया प्लस त्या छोट्याशा वॅक्सच्या तुकड्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया. सो हे कॅल्क्युलेट करूया. डिस्कचा किती दिलाय, 1 दिलाय प्लस 50 इंटू 10⁻³ इंटू ह्याचा स्क्वेअर 20 चा स्क्वेअर इज 400 इंटू 10⁻². 1 2 3 0 या 3 शून्यला घेऊन गायब झाले. सो हा काय बनेल 1 प्लस 5 4 जा 20 इंटू 10⁻². 20 इंटू 10⁻⁴ येणार. -2 चा स्क्वेअर इज -4. सो हा काय बनेल 1 प्लस 20 इंटू 10⁻⁴ म्हणजे काय 4 0. बरोबर की नाही. सो 1 0 ला 1 0 गेला. सो हा काय बनतोय 1 प्लस 0.002. 1 प्लस 0.002 म्हणजे हा टोटल किती बनला 1.002. सो मुवमेंट ऑफ इनर्शिया कितीने इन्क्रीज झाला काढायसाठी आपल्याला I2 मायनस I करावं लागेल. नंतरचा मुवमेंट ऑफ इनर्शिया प्लस ओरिजिनल म्हणजे I2 मायनस I. आता किती झालाय 1.002. ओरिजिनल किती होता 1. सो कितीनं वाढला तो 0.002 न वाढला. 0.002 न वाढला म्हणजे तो किती पर्सेंट न वाढला, ह्या पर्सेंट मध्ये करूया 0.2% न वाढला. कारण का 0.2 अपॉन 100 जर तुम्ही केलं तर तुम्हाला हे मिळेल. सो 0.2% न मुवमेंट ऑफ इनर्शिया हा वाढलेला आहे. ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट चॉइस. I1 आणि I2 मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दोन बॉडीज आयडेंटिकल जॉमेट्रिकल शेप आहे. फर्स्ट इज ॲल्युमिनियमची बॉडी आहे आणि दुसरी आहे आयर्नची. ॲल्युमिनियम आहे आणि दुसरी आयर्नची आहे. ठीक आहे. तर मुवमेंट ऑफ इनर्शिया मध्ये काय रिलेशन असेल विचारले तर आपल्याला माहिती आहे किंवा तुम्ही लक्षात सुद्धा ठेवू शकता. मास ऑफ आयर्न मास ऑफ Fe इज ग्रेटर दॅन मास ऑफ ॲल्युमिनियम. हे मास आयर्नचं जास्त असतं ॲल्युमिनियम पेक्षा. सो मुवमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय असतो MR स्क्वेअर. सो ह्याच्यातून तुम्हाला काय कळेल मुवमेंट ऑफ इनर्शिया इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू M. सो ज्याचं मास जास्त असणार आहे त्याचा मुवमेंट ऑफ इनर्शिया जास्त असणार. सो आयर्नचं मास जास्त आहे, सो आयर्नचा मुवमेंट ऑफ इनर्शिया जास्त असणार आहे. आयर्नला कोणता दिला, आयर्नला काय म्हणले त्यांनी I2 म्हणले आहे. ते आयर्नला त्यांनी I2 म्हणले. फर्स्ट ऑफ ॲल्युमिनियम अँड देन सेकंड I2 ला त्यांनी आयर्न म्हणले. सो I2 चा मुवमेंट ऑफ इनर्शिया जास्त असणार. नेक्स्ट, मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉडी डिपेंड्स ऑन, कोणावर डिपेंड करतो आताच सांगितलं, त्याच्या ऍक्सिस ऑफ रोटेशन वरती, मास वरती आणि डिस्टन्स वरती. कारण का फॉर्म्युला असतो MR स्क्वेअर. बरोबर आहे. सो या तीनच फॅक्टर वरती मुवमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड करतो. मास, पोझिशन ऑफ ऍक्सिस ऑफ रोटेशन अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ मास. ऑप्शन नंबर ए इज करेक्ट. करेक्ट. सो गाईज दीज आर द 20 क्वेश्चन जे आपण सॉल्व्ह केलेत मुवमेंट ऑफ इनर्शियाच्या बेसिक्स वरती. सो नेक्स्ट DPP लवकरच अपलोड करीन. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि मित्रांबरोबर सबस्क्राईब करा. सो काही डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शन वरती तुम्ही प्लीज कळवा. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. टिल देन थँक्यू सो मच.